युनिक फीचर्स आणि अनुभव मासिक यांचा माझा फार जवळचा परिचय आहे आणि त्यांनी आयोजित केलेलं हे संमेलन त्याच्यात भाग घेताना मला अतिशय आनंद होतो आहे. कारण मी खरं तर च्या क्षेत्रात अतिशय निरक्षर माणूस आहे, पण त्याचे फायदे काय हे मला पूर्ण कळतात. एकतर ते पोल्युशन कमी असतं त्याच्यात, कारण कागद वाचतो एवढं एक मला पटलं पहिल्यापासून. त्याच्यामुळे मी प्रत्येक ईच्या क्षेत्राला होकारच देत आलो, की ई रीडिंग म्हणा, ई पुस्तकं म्हणा, आणि आता अशा पद्धतीच्या ह्या वाढल्या तर चांगलंच होईल. मराठीचा आणि एकूण भारतीय साहित्याचा आणि भारतीय साहित्यात पुन्हा जगातल्या साहित्याचे जे काही संदर्भ येतात त्याला आपण थोडासा पुसटचा जरी स्पर्श केला तर आपल्याला आपण कशात बोलतो आहे याचं भान राहतं. हे मी नेहमी पाळतो, कारण मी अनेक वर्ष जागतिक साहित्य शिकवत आलो. नंतर भारतीय साहित्याचा एक पेपर तर आम्हाला शिकवावाच लागतो. मराठी साहित्य माझा आवडीचा विषय, मी लिहितो पुन्हा आणि वाचतो, मुख्य म्हणजे अगदी अलीकडचं असंपर्यंत. तर मला एक असं वाटतं की मराठीत लिहिणं, मराठी वाचणं आणि मराठीत असणं हा मोठा भाग्याचा योग असं मी मानतो. कारण इतकी व्हायब्रंट आणि जागरूक अशी वाङ्मयीन संस्कृती फार थोड्या भाषांमध्ये आहे असं मला वाटतं. म्हणजे आता अगदी इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन इतकी आपली जागरूक नसेल, पण बऱ्याचशा ज्या इतर परंपरा आहेत, म्हणजे मध्यपूर्वेतली परंपरा, आफ्रिकेतली परंपरा किंवा चीन जपानकडची परंपरा आणि आपल्या साऊथ एशियातल्या इतर ज्या काही भाषा आहेत त्यांच्यातल्या परंपरेत आपली परंपरा गाजते अशामुळे की आपल्याकडे पहिल्यापासून, मध्ये ते कमी जरी झालं असलं तरी पहिल्यापासून सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी याच्यात आपली देणगी दिलेली, याच्यात आपलं योगदान दिलेलं आहे. अगदी चोखामेळ्यापासून आणि नामदेव शिंप्यापासून तर अगदी आज अशोक पवार आणि लक्ष्मण गायकवाड ही अशी परंपरा फार क्वचित आपल्याला पाहायला मिळते. अगदी इंग्लंडमध्ये सुद्धा ही नाही. सगळे अगदी वरच्या वर्गापासून मग मिडल क्लासपासून अगदी आजसुद्धा ते खाली आलेलं नाही आहेत असं माझं मत आहे. कारण तिथे अगदी D.H. लॉरेन्स जरी म्हटला तरी तो मजुराचा मुलगा होता, पण तो काही मजूर नव्हता. त्यामुळे इंग्लंडमध्ये मोठा मजूर वर्ग आहे, आपल्यासारख्या दलितांचाच तो वर्ग आहे जवळपास. त्यांना काही हक्काबिक्का म्हणतात, पण मला नाही वाटत फार असतील. सकाळी उठून अंधारात जायचं आणि ते खाणीत काम करायचं दिवसभर अंधारात आणि रात्री अंधारात परत यायचं, असे इंग्लंडमधले लोक वर्षानुवर्ष जगत आहेत. पण त्यांचं कधी मला नीट वाचायला मिळालं असं दिसत नाही. असंच एकूण दुसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षा तर आपलेच आपण दोष काढूया थोडक्यात. की आपल्याकडे हे जरी खरं असलं तरी ज्या प्रमाणात हे वर्तुळातले पेरीफेरीवरचे लेखक मध्यभागी यायला पाहिजे ते येत नाहीत असं दिसतं. उदाहरणार्थ नामदेव शिंप्याला जेवढा महत्त्वाचा, म्हणजे त्यांनी केलाच महत्त्वाची भूमिका, पण तेवढी वारकरी संप्रदायात दिसत नाही. ती ज्या प्रमाणात तुकाराम आणि ज्ञानेश्वरांना आहे तेवढी नामदेवाला नाही. तर मला तेही जरा जाणवतं की एवढा मोठा हा संबंध हिंदुस्थानात क्रांती करणारा आपला मराठी माणूस, पण त्याचं इतकं मध्यभागी नाही. म्हणजे याला काय सोशॉलॉजिकल कारण असतील की काही आपला तो प्रांत नाही, पण एक साहित्यिक म्हणून मला असं वाटतं की ते व्हायला नको होतं. आता आजचं जर टोक त्याच परंपरेचं पाहिलं तर आज आपल्याला एवढी मोठी प्रसार साधनं आहेत, एवढी चॅनेल्स आहेत, अनेक वर्तमानपत्र आहेत, पण नको ते वाद, नको त्या म्हणजे अवास्तव अशा गोष्टी आणि नको ती तत्त्व याच्यावर जास्त चर्चा होते, जास्त वेळ जातो आणि अवकाशही त्याच्यात कायम वाया जात असतो. साहित्य संमेलन हे त्याचं दरवर्षीचं उदाहरण आहे की दरवर्षी एक महिनाभरचा अवकाश आणि त्याच्यातले जी काही कागदजात असतील ते आणि त्याच्यावरची चर्चा हे वाया जाणार आहे, त्याचा काहीच उपयोग होत नाही. हाच एवढाच पैसा आणि एवढीच ताकद जर आपण दुसऱ्या कशा चांगल्या गोष्टीत घातली तर कदाचित आपल्याला बरंच पुढे जाता येईल असं एक मला वाटतं. म्हणजे आपल्या एकूण वाङ्मयीन संस्कृतीला ह्या काही दोष आहेत
ते आता आपल्याला जरा ठळकपणे चर्चा करावी लागतील. आणखीन आपल्याकडे दुसरा एक प्रकार असा सुरू होतो जो आता कमी होत चालला आहे. जो आम्ही जेव्हा लिहायला लागलो 60th, म्हणजे आम्ही लिटल मॅगझिन्स काढली ती 61 साली जवळपास. नंतर असं लक्षात आलं की एक 10 वर्षात त्यांनी आपलं काम पूर्ण केलं आणि मग काही गरज नाही त्याची वाटायला लागली. कारण इतर मासिकांनी, इतर प्रकाशन संस्थांनी आम्हाला जे पाहिजे होतं ते स्वतःहून जोरात सुरू करायला सुरुवात केली. म्हणजे सत्यकथा मासिक. तर हे आम्ही जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा त्याच्यात एक सांगूनच लिहा म्हणणारे कमिशन केलेले लोक आणि त्याच प्रकारचे अनुभव असं फार असायचं. पण नंतर एक 10 वर्षात त्यांनी ते घुमजाव करून अनेक प्रकारचे जिकडचे तिकडचे विदर्भातले अमक्या ठिकाणचे तमक्या ठिकाणचे असे खूप लोक आणून ते मासिक चांगलं केलं. म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे. याच्यात आपण काही फार म्हणजे याच्यात आमची काहीच कंट्रिब्युशन नाही, पण त्यांचा मोठेपण आहे की हे त्यांनी बदललं. परंतु असं होतं की एकदा बैठक आल्यानंतर मग ती बदलणं म्हणजे मग ते नाहीशीच होते ती संस्था. तसं ते सत्यकथा मोदीचं झालं. नंतर त्याला पॅरलल अशा ज्या काही दुसऱ्या गोष्टी निघाल्या, जे वर्तमानपत्र मासिकं वगैरे, त्या सगळ्यांनी मात्र मोठ्या प्रमाणावर या दलित साहित्याला म्हणा, अगदी पहिली दलित आत्मकथा पुण्यातल्या जोशींनी काढणं हा एक अभिमान बाळगण्यासारखी गोष्ट आहे की त्याच्यासाठी काही नंतर भांडावं लागलं नाही कोणाला किंवा झगडावं लागलं नाही. ही महत्त्वाची गोष्ट घडली. ह्या काळात बरं का पुन्हा असं दिसतं की 1950पर्यंत मी असं पाहत आलो की आमच्या समोर असा कोणी मोठा कादंबरीकार तर नव्हताच. सगळे त्या काळात एक तर लघुकथांचं युग होतं आणि लघुकथांनी मोठ्या प्रमाणावर व्यापारी वृत्ती वाढवली होती. म्हणजे दिवाळी अंक अनेक 500-700 दिवाळी अंक, त्याच्यात प्रत्येक दिवाळी अंकाची जाहिरात म्हणजे भाजीपाल्याची करतात ना अशी 250 कथा आणि 225 कविता वगैरे अशा जाहिराती असायच्या. त्याच्यामुळे त्याचं स्वरूपही तसं असायचं की 250 लघुकथा म्हणजे कोण वाचणार आणि काय वाचणार, आणि याच्यात जीएची काही तर त्याच्यात गंगाधर गाडगीळचं काही, मध्येच काही चिरमुलेचं काहीतरी, असं ते सगळं चाललेलं असायचं. त्याच्यामुळे तो वाङ्मय प्रकार इतका नंतर गोंधळ घालायला लागला की ते आपण लिहू नये असं एक आमच्या पिढीतल्या लोकांना वाटलं. त्यामुळे आमच्या पिढीत लघुकथाकार नाहीत पहा. म्हणजे आता भाऊ पाध्यवानींनी कथाबिथी लिहिल्या, पण तो काही लघुकथाकार नाही. त्यांनी अधूनमधून लिहिले असतील त्या काळात, सुरुवातीच्या काळात तो सापडला असेल, किंवा बाबुराव बागुलनी लघुकथा लिहिल्या, पण त्या पिढीतल्या नाही आहेत. म्हणजे तो फॉर्म राहिला, पण त्याला निदान चांगला आकार तरी आमच्या त्या साठीत होता. ते त्या स्वरूपाचं की 3 पानात काहीतरी चुटपुटीत किंवा शेवटी चमत्कृतीपूर्ण शेवट करून संपवणं आणि काहीच न सांगणं, नुसते आपल्या मनातलेच विचार त्या पात्रात घालणं आणि प्रत्यक्षात तसे नसणं, अशी ती सगळी कथा गाजत. त्यामुळे हा साधारणतः मला वाटतं साने गुरुजी, केतकर हे शेवटचे कादंबरीकार. त्याच्यानंतर जवळपास 20-25-30 वर्ष जवळपास मोठा कादंबरीकार आपल्याकडे नाही. ही एक मोठी दुर्दैवाची गोष्ट आमच्या पिढीला जाणवली. त्याच्यामुळे आता आपल्यासमोर मॉडेल कोणतं ठेवायचं असं कुठल्याही परंपरेत मॉडेल असतात आणि मग आपल्याला मॉडेलप्रमाणे वागलेलं सेफ असतं. म्हणजे एक रस्ता पडलेला असतो अरण्यात आणि लोक म्हणतात की अरे हे तर सरळ आहे, इकडून मधून का नाही जात? नाही मधून जात. कारण काय की तो असा तिरपा रस्ताच सेफ असतो म्हणून तो पाडलेला असतो. तो कोणी तुम्ही नाही पाडलेला, तो तुमच्या पूर्वजांनी पाडलेला असतो की इकडून जर तुम्ही गेला तर कदाचित पाय घसरून तुम्ही खेड्यात आपण घाटात पाहतो ना की मधले रस्ते असतात, पण असे बाहेरून जाणारे रस्तेच सेफ असतात. तसं ट्रॅडिशनचं असतं. तुम्हाला बलत्या रस्त्याने गेला ना आपटला किंवा कोसळला तर त्यापेक्षा ह्या अशा लांब वगैरे अशा गोष्टींनी गेलेलं जास्त बरं असतं. तसं आमचं बऱ्याच बाबतीत झालं, बऱ्याच लोकांचं झालं की तसं. एक उदाहरणार्थ बाबुराव बागुलचं झालं असेल किंवा भाऊ पाध्याचं झालं असेल की त्यांना त्या लघुकथेचाच रस्ता त्यांच्याही कामासाठी बरा वाटला म्हणून ते बरेचसे त्याच्यात अडकले आणि त्यांच्या हातून मग जे काही लिहून झालं चांगलं. बाबुराव बागुलाच्या हातून तर कादंबरी पण नाही झाली, पण भाऊपाध्यांनी नंतर ते पूर्णपणे बंद करून पूर्ण कादंबऱ्यात सुरू केल्या आणि त्या उत्तम लिहिल्या. म्हणजे तसं तो आमच्या समोर ते मॉडेल तयार झालं असं म्हणता येईल. याशिवाय एक माडगुळकर एक फार मोठे लेखक आमच्या काळात व्यंकटेश होते. व्यंकटेश माडगुळकर इतका मोठा माणूस होता की तो जर लघुकथा लिहिल्या नसत्या त्यांनी तर फार मोठा भारतीय लेखक झाला असता.
परत ते लघुकथा आणि ते मांडेशी माणसं 1.5 पान ते पुन्हा मौजेचं ते एक कॉलम त्याला द्यायचे, त्याच्यात एक शब्दसुद्धा इकडे यायला नको होता. त्यामुळे ते त्या शब्दांनी ते पानं सगळी छाटून बिटून एक माणदेशी माणसाचं चित्र एक कॉलम भरले, त्याची दीड पानं झाले माणदेशी माणसाला. त्याचीच कादंबरी झाली तर ती एक ग्रेट म्हणजे अगदी फकीरमोहन सेनापती जसं आपण म्हणतो, किंवा पन्नालाल पटेल, इकडे प्रेमचंद, त्या दर्जाचं ते मटेरियल आहे. पण फॉर्म त्यांचा चुकला आणि ते बिघडलं, असं एक मोठी. दुसरी त्या काळात आम्ही पाहिला बळी अशी एक कादंबरी होती, अतिशय चांगली. बळी म्हणजे एक तर कादंबऱ्या नसतानाच्या काळात आली, एक मोठंच वैशिष्ट्य होतं. पण त्यांनी पण क्रिमिनल ट्राईब्सचं स्टडी, त्यांचे ते एक वातावरण हे ते वगैरे, आजही आपण मधून ते जे वास्तव पाहतो ते त्यांनी आतून पाहिलं होतं, कारण ते त्यांच्या त्या कॅम्पातच राहत होते, काहीतरी सोशल रिफॉर्मसाठी, काहीतरी मला वाटतं त्या इन्स्पेक्टर होता त्या ह्याच्या ट्राईब्स वगैरेच्या. तर त्यांनी पण अतिशय ओरिजिनल असे लिहिले. तर हे 2 मॉडेल सोडली, माडगुळकर आणि विभावरी शिरूरकर आणि बेडेकर, मालती बेडेकर, तर आमच्यासमोर चांगला कोणी लेखक नव्हता. त्याच्यामुळे की बरीचशी रिॲक्शन आमची या ज्या आधीच्या पिढीबद्दल होती ती तिखट आणि नको, म्हणजे रस्त्यात कसा कोणीतरी भलताच माणूस बसलेला असतो आणि त्याला उठही म्हणता येत नाही, तसं ते आमचं झालं की हे सगळे लघुकथा लेखक बसलेले असे आणि आपल्याला कामाचे काहीच नाही, त्याच्यातून काही घेण्यासारखं नाही, त्याच्यातून काही भाषा तर नव्हतीच, पण काही तत्त्व किंवा काही मूल्य किंवा काही म्हणजे शैलीचे काही गुण हे सुद्धा काही घेण्यासारखं नव्हतं, कारण ते काही टिकाऊ असं नव्हतं. त्यामुळे मग आपलं स्वतःचा मार्ग काढणं आणि नवीन सोर्सेस शोधणं असा एक मार्ग सगळ्यांच्या समोर होता, तो त्यांनी शोधला. कोणी संत साहित्यात, कोणी मी स्वतः म्हणजे वारकरीच घरातला असल्यामुळे ते तर माझ्यासमोर होतंच उदाहरण. पण त्याशिवाय पुन्हा आमच्याकडे खानदेशातलं जे अत्यंत समृद्ध असं जे लोकवाङ्मय होतं, तमाशा तर खानदेशातले फारच प्रसिद्ध होते, अगदी संबंध महाराष्ट्रावर ते. आणि पुन्हा हे गावोगावचे जे अनेक खेळ करून दाखवणारे बहुरूपी वासुदेव, हेन तेन, त्यांचे कार्यक्रम वगैरे हे सारखे चालूच असायचे. त्याचा एक परिणाम आमच्यावर चांगला होता. आणि आमची पहिलीच पिढी शिकणारी असल्यामुळे हे आत्तापर्यंत आलं नव्हतं त्या भागातलं, त्यामुळे तो एक मोठा सोर्स लक्षात आला. याशिवाय आता नवीन जे काही म्हणजे मी भाषा घेतल्या होत्या याला फर्ग्युसनमध्ये मी आलो तेव्हा, कारण आमच्या भागात तिथे कुठे कॉलेज नव्हतं, त्यामुळे जायचं तर फक्त पुण्यातच. त्याच्यामुळे मग तिथे मराठी, इंग्रजी, संस्कृत अशा साधारण भाषा पॉप्युलर होत्या त्यावेळी, बहुतेक जण हेच घ्यायचे. तर त्या आमच्या भाषा झाल्या. आता या भाषांमधून जे आम्ही वाचत होतो त्याच्यातून एक मोठा परिसर असा दिसला, विशेषतः संस्कृतमधून, की संस्कृतमधून आम्हाला काहीतरी एक वेदातले वेचे असायचे, काही उपनिषदातले वेचे असायचे, एखादं नाटक असायचं भवभूतीचं वगैरे वगैरे. तर त्याला आपल्याकडे काही पॅरलल नाही. मध्ये सुद्धा मराठीत तर नव्हतंच. मराठीतली जी नाटकं आली ती इंग्रजीवरून बरीचशी आली, म्हणजे शेक्सपिअरचे 5 अंकी नाटकं किंवा मग इब्सेनचं काहीतरी नंतर असं सगळं होतं. ते काही आमच्या त्या एकूण लोकवाङ्मयाची तमाशाशी काही जुळत नव्हतं, कारण आपल्याकडे जे फ्रीडम असतं स्टेजवर ते या फोक ड्रामामधलं याच्यात नव्हतं. आणि त्यामुळे ते बरंचसं बुकिश आणि पुस्तकी अशीच ती आपली नाटकी परंपरा होती. त्यामुळे तो फॉर्मही आम्हाला काही फार जवळचा नव्हता. मग त्यातल्या त्यात राहिलं म्हणजे कविता आणि मग कादंबरी, हे त्यातल्या त्यात बरेच होते. हे संस्कृतमध्ये आणि इंग्रजीतही चांगले असे. तर ते मग जास्त आवडीचे असे आमचे वाङ्मय प्रकार झाले. आणि मग त्याबरोबरच हे जे आवडत नव्हतं किंवा आपल्याला त्याचा त्रास होत होता किंवा हे मोडलं पाहिजे असं वाटत होतं मनापासून, तर त्याच्याबद्दल लिहिणं हे यामुळे समीक्षा आपोआपच आली. तर समीक्षेचे काही फार आमच्यासमोर मॉडेल नव्हते. बहुधा काहीतरी एक रोमॅन्टिसिझम किंवा काहीतरी रिॲलिझम असलं तिकडचे तत्त्व घेऊन ते इकडे लावायचे आणि त्याच्यावर पानाची पानं लिहित बसायची. इकडे तिकडचा त्याशी संबंध नाही, तिकडचा याच्याशी संबंध नाही, अशी बरीचशी लिहिणंही तसंच असायचं लिहिणाऱ्यांचंही, की ते तिकडचं जे प्लॉट्स किंवा कॅरेक्टर्स असतील तशी आपल्या महाराष्ट्रात ते शोधून त्याप्रमाणे नाटकं किंवा कादंबऱ्या असं लिहायचे. त्यामुळे मग काय व्हायचं की ती समीक्षा याला अनुरूप अशी व्हायची, की ते तिकडचं रिॲलिझम या कादंबरीत फटक्यांचं आहे म्हणजे मग रिॲलिझम असा
असा असतो. अशा पद्धतीने ते काय वर्तुळ तयार होत होतं आणि ते काही बरोबर होत नव्हतं. आणि मग बुकिश अशा पद्धतीची ती समीक्षा काही फार कामाची नाही. तर मग समीक्षाही आपणच स्वतः शोधायची. त्यातल्या त्यात मग आपण आपले जे काही पाहिलेले किंवा वाचलेले विद्यार्थी असताना काय मोठे वाचणार आपण, पण जे काही असेल ते जास्त चांगलं आहे असं वाटायचं. त्यामुळे ती मूल्य आपण जरा लावून धरली पाहिजे आणि त्यांच्या आधारे मग ही मोडून काढली पाहिजे. असं असं काहीतरी समीक्षेतून मग आपोआपच ती एक बीज समीक्षेची अशी आपोआप तयार झाली. आता याच्यात पार्टली महत्त्व आपल्या स्वतःपेक्षाही आपल्या परंपरेला, की या परंपरेत ज्या काही गोष्टी नसल्या त्या केल्या पाहिजे, हे परंपरेचंच बरंचसं त्याच्यात कंट्रिब्युशन असतं. ते याच्यात बरंचसं आहे. दुसरं आपण जे काही सोर्सेस वापरतो, तर त्याचं एक दुसरं महत्त्व असतं, की तेही ऑथेंटिक असले, जिन्युइन असले, तर ते तुम्ही जास्त इफेक्टिवली वापरू शकता. तसं या आमचे सोर्सेसही पक्के, म्हणजे फोकलोर म्हणा किंवा संस्कृत साहित्य म्हणा किंवा मग इंग्रजीतून जगातलं साहित्य म्हणा, हे आमच्या त्या विद्यार्थी दशेत फार चांगलं झालं. सुदैवाने त्या काळात पेपरबॅक रिव्होल्युशन आली, पेंग्विन वगैरे असं. त्यामुळे अगदी फुटपाथवर चांगले चांगले क्लासिक्स मिळायचे, अक्षरशः ₹2 वगैरे असे. त्यामुळे आमची ती सगळी या कारणामुळे बरीच वाचून, नाही तर ती एक 100 रुपयाची अशी कादंबरी घेणं त्यावेळी आम्हाला शक्य झालं नसतं. पण एक ₹2 डोस्टोव्स्की मिळतो आहे, ₹3 टॉल्स्टॉय मिळतो आहे, हे फार मोठं जुन्या बाजारातलं नेहमीच्या आमच्या फेऱ्या असायच्या त्याचं, ते फार एक मोठी बाजू या प्रकाराची आहे. साठीतलं एक मला अजून वैशिष्ट्य असं आठवतं, की आम्ही काही मित्रांनी मिळून असं ठरवलं, की एकत्रितपणे आपण काहीतरी एक ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. ती कशा स्वरूपाची असावी, काय असावी, असं काही लक्षात नव्हतं. शाळेत आम्ही हस्तलिखित काढत होतो. काहीतरी काय नाव होतं त्याचं, काही असा अंकुर वगैरे असं काहीतरी असतं ते बहुधा, किंवा मग फर्ग्युसनमध्ये ज्ञानसाधना असं काहीतरी, जरा असं सेवादलात असल्यामुळे जरा त्याच्यापेक्षा भारदस्तचं नाव असलेलं, पण तसंच आतलं मटेरियल असं मासिक काढत होतो. म्हणजे हाताने लिहिलेलं, मग त्याच्या 3 प्रती करायच्या आणि मग त्या वाटायच्या आणि मग त्याच्यातच अभिमान वाटायचा. आणि MAच्या सुमाराला मग असं काहीतरी प्रिंटेड ही शक्य आहे असं एक वाटायला लागलं. आणि मग तेव्हापासून ही लघुपत्रिकांची ॲक्टिव्हिटी याच्यातून आली, की जे एरवीच आपण करत होतो ते मग त्याच्या जरा चांगल्या स्वरूपात आलं आणि मग कंट्रिब्युशन करायचे आणि ते छापायचं. अशीच बहुधा असो आणि वाचा ही दोन्ही त्याच्यातून निघाली आपोआप. असं म्हणजे मी मुंबईला आलो पुण्याहून तेव्हा, आणि मग पुण्याहून मी औरंगाबादला गेलो तेव्हा ते वाचा असं निघालं. आणि आजूबाजूला उत्साही सगळी मित्रमंडळी लिहिणारी असायची, त्यांना ते पटलेलं असायचं. म्हणजे तो कोऑपरेटिव्ह असाच प्रकार असायचा, की बऱ्याचदा एखादी काही गोष्ट सांगताना बऱ्याच लोकांनी त्याच्यात मुद्दे सुचवलेले असायचे. म्हणजे कोणाचं तरी एकाचं जरी नाव त्याच्यावर असलं तरी ते सगळ्यांचं मत असायचं किंवा सगळ्यांचं त्याच्यात कंट्रिब्युशन असायची. असं पण त्याच्यात बऱ्याच गोष्टी झाल्या. भाषांतरं मोठ्या प्रमाणावर त्या काळात झाली. आणि मी म्हटल्याप्रमाणे कवितेवर जास्त भर होता, कारण तो आपल्या परिचयाचा असा जास्त फार होता. त्यामुळे त्या काळात लघुपत्रिकांमधून कवितेचं जास्त प्रस्थ आपल्याला दिसतं.